पूर्वीच मी स्वतः क्रीडा संकुलाची मागणी पुण्यामध्ये व्हावी अशा प्रकारे केली होती. तर त्या काळामध्ये मी सगळी माहिती घेतली. आर्थिक क्रीडा आयुक्तांनाही मी त्या ठिकाणी भेटलो की क्रीडा संकुल जर विचार केला तर आज आपण खेलो इंडिया अशा प्रकारची जी काही भूमिका माननीय आपल्या पंतप्रधानांनी मांडलेली होती, परंतु खेलो इंडिया म्हटलं जातं परंतु मुलं खेळणार कुठं असा खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी उभा होतो. तर मुंबईसारख्या ठिकाणी 6 क्रीडा संकुल आहेत आणि त्या मानाने जर पुण्याचा विचार केला तर पुणे हे त्या पद्धतीने वाटचाल मुंबईच्या बाजूने करत आहे. तर मुंबई सारखेच 6 क्रीडा संकुल आपल्याला पुण्यामध्ये नाही झाले तरी चालते, परंतु 2 का होईना किंवा 3 का होईना क्रीडा संकुल पुण्यामध्ये का होऊ नये असा एक माझा प्रश्न केंद्र सरकारला आहे. तर मी अशा मनापासून अपेक्षा व्यक्त करतो की हडपसरमध्ये गायडिंग सेंटर सारखा जो मोठा भाग आहे त्या ठिकाणी 250 एकर जागा त्या ठिकाणी पडून आहे. कसल्याही प्रकारचे त्या ठिकाणी हालचाल मला आपल्याला पाहायला मिळत नाही. पूर्वीच्या काळामध्ये त्या ठिकाणी छोटे विमान उडवले जायचे, परंतु ते सुद्धा आता त्या पद्धतीने उडवले जात नाही किंवा त्याचा तसा पाहिजे तसा वापर केला जात नाही. तर जसं की आपण म्हणतो की जसं बालेवाडीमध्ये विषय आहे त्याच पद्धतीचा एक बालेवाडीप्रमाणेच दुसरं एक बालेवाडीचंच धर्तीवरचं एक क्रीडा संकुल पूर्व दिशेला सुद्धा बनावं पुण्याच्या, अशी आमची मागणी आहे.